महाराष्ट्रात सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे आणि मुंबईत सुद्धा टप्प्याटप्प्याने ही पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। मात्र मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेले आहेत त्यांचे मात्र अतोनात हाल होताना पाहायला मिळत आहेत। मुंबईतलं जे युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथे ही मैदानी चाचणी पार पडते आहे। मात्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या महिला पोलीस भरतीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना मात्र असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। स्वच्छतागृह नाहीये आणि राहण्यासाठी निवाऱ्याची सोय नाहीये असं या सगळ्या महिला उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे फुटपाथवरती या सगळ्या महिला उमेदवारांना झोपावं लागते। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले जे त्यांच्या घरातले सदस्य आहेत ते सुद्धा फुटपाथवरती झोपत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या उमेदवारांसाठी प्रशासनाने नेमकी काय सुविधा केलेली आहे किंवा त्यांच्या स्वच्छतागृहांसाठी किंवा निवाऱ्याची सोय का उपलब्ध करण्यात आली नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सुद्धा आता या सगळ्या महिलांकडून आणि उमेदवारांकडून विचारला जातो। आपण पाहतोय की अगदी आपल्या लहान मुलांसहित ही भरती प्रक्रिया जी आहे ती अटेंड करता यावी यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र महिला उमेदवारांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेणार आहोत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की संपूर्ण मरीन ड्राईव्हच्या समोरचा जो फुटपाथचा टप्पा आहे तिथे या सगळ्या महिला उमेदवार ज्या आहेत त्या रात्रभरापासून ठाण मांडून आहेत। मागच्या काही दिवसापासून ही भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। मात्र पुरेशी सुविधा या महिला उमेदवारांसाठी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिली नसल्याची तक्रार या सगळ्या उमेदवारांनी आता व्यक्त केलेली आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतो की हा सगळा संपूर्ण परिसर जो आहे तो फुटपाथवरती या महिला उमेदवारांनी गजबजून गेलाय आणि टप्प्याटप्प्याने होणारी ही भरती प्रक्रिया मात्र ही अटेंड करत असताना या महिला उमेदवारांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होताना आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या बाजूला आपण पाहतो की त्यांच्या घरातले काही सदस्य आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत आलेले होते आणि त्यांना सुद्धा या सगळ्या मनस्तापाचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि सगळ्यात मोठी अडचण ही महिलांची झालेली आहे। कारण की तुम्ही कुठून आलेला आहात आणि रात्रभरापासून फुटपाथवरती तुम्हाला झोपावं लागतंय काय आणि काय नेमकी गैरसोय होते? काय गैरसोय याठी झोपायला लागते सर। तुम्हाला राहण्यासाठी कुठली सुविधा उपलब्ध करून दिली होती? नाही सर, आठच झोपला होता, काहीच नाही। स्वच्छतागृहाची गैरसोय झाली असं तुमच्या सगळ्यांचं? सोयच नाही आहे, कोणाच गोष्टीची सोय नाही आहे, ना पाणी नाही आहे, इथं काही जेवणाची सोय नाही आहे। जे ट्रेनिंगवर लेकरं आलेले आहेत त्यांना तर पाणी बी नाही, जेवणही नाही आहे। नाही आम्हाला तर पण त्या लेकरं आलेला तुम्ही? आम्ही वाशिम जिल्ह्यातून कारंजा। आपण पाहतो की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची जी गैरसोय आहे ती स्पष्टपणे पाहायला मिळते आहे। काही महिला उमेदवार सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमके गैरसोय होते? तुम्हाला राहण्यासाठी निवारा नाहीये, त्याचबरोबर स्वच्छतागृहाची मोठी अडचण झालेली आहे, काय म्हणणं आहे? तुम्हाला राहण्याची सोय तरी झालेली आहे का? कोणी येऊन विचारलंय तुम्हाला की या संदर्भात तुम्ही कुठे राहताय, कशा पद्धतीने जेवणाची गैरसोय होते का किंवा स्वच्छतागृहाची सगळ्यात मोठी गरज आहे त्याची सोय झालेली आहे का? नाही। आपण पाहतो की त्यांच्या घरातले सदस्य सुद्धा आहेत ते त्यांच्यासोबत आलेले आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळ्या महिला उमेदवार जे आहेत त्या सध्या मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये आहेत। दुसऱ्या बाजूला हा मरीन ड्राईव्हचा पट्टा सुद्धा आहे, तिथे सुद्धा त्यांना रात्र ही काढावी लागते आहे। मात्र प्रशासनाकडून कुठेतरी योग्य पद्धतीनं काळजी घेतली गेली नाहीये। स्वच्छतागृहाची जी सगळ्यात मोठी गरज असते त्याची पूर्तता जी आहे ती प्रशासनाने केलेली नाही, त्याचबरोबर निवारा महिलांसाठी उपलब्ध करून दिलेला नाही, अशा प्रकारची खंत या सगळ्या महिला उमेदवारांकडून व्यक्त केली जाते। आणि त्याचबरोबर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे। त्यामुळे नेमकी सोय काय करण्यात आलेली होती आणि त्या पद्धतीने त्यांना सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही आहेत का हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो आता निर्माण होतोय। पुढे जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।